सर्वांना मी प्रथमतः नमस्कार करतो। आजच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तसेच ज्यांचे आदर्श, ज्यांनी सरपंच होऊन गावाला सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून त्या पाटोदा औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा हा तालुक्याला संपूर्ण देशात पोहोचवले असे भास्कररावजी पेरे पाटील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे दुसरे मान्यवर, माझे गाव 2442 लोकसंख्या असलेले 4 गावांनी व्यापलेले या ठिकाणून पिठेझरी हे गाव 10 ते 11 किलोमीटर आणि नागजिराज राष्ट्रीय अभयारण्याच्या पायथ्याशी बसलेल्या ह्या गावामध्ये संपूर्ण 99% आदिवासी एक गाव, 2 गाव बहुसंख्य ओबीसी आणि 1 गाव एससी आणि एसटी अशा विविध जातींनी व्याप्त असलेले आणि एकत्र कुठल्याही कार्यक्रमाला असो त्या कुठल्याही कार्याला एकत्र येणाऱ्या संपूर्ण लोकांनी व्याप्त असलेले हे माझे 4 गाव। सरपंच पदाचा पदभार मी 12 फेब्रुवारी 2021 ला ज्यावेळी पदभार स्वीकारलो लोकांनी आपल्याला जबाबदारी सोपवली, आपण आपल्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे। उदाहरण होते त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या गावासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्याला सुरुवात केलो। कारण की माझ्या स्पष्ट बोलणे, मी गावाचे रस्ते खुलवणे, अतिक्रमण काढणे, मी माझ्याच लोकांची रस्त्यावर टाली उभे माझ्या स्वतःच्या चुलत भावाची टालीची हवा सोडली मी स्वतः। 5 वर्षाचे संधीचे सोने कसे करायचे म्हणून अवघ्या 5 वर्षात आपल्याला संपूर्ण काम करणे, म्हणून ह्या 5 वर्षात आपल्याला आपल्या गावासाठी काहीतरी करायचे, आपल्या गावाची ओळख निर्माण करायची, ह्या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात केली। सुरुवात पहिले 100% कितीतरी वर्षांनी थकीत असणारे कर त्यावेळी आम्ही जप्तीची प्रक्रिया सुद्धा राबवली, पण कुणाची जप्ती करायचा प्रसंगच उद्भवला नाही। सर्वात पहिले 100% कर वसुली केली। त्यानंतर आपले गाव स्वच्छ, सुंदर आणि हरित कसे व्हावे ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आणि त्यासाठी सहकारी तसेच गावकरी यांच्या मदतीने 50 ते 60 लोकांच्या साहाय्याने आम्ही संपूर्ण 4ही गावात कुणाचे रस्त्यावर खुंट असो, कुणाचे ट्रॅक्टर असो, रस्ते मोकळे कसे राहतील यांच्या आणि पहिल्या सुरुवातीला प्रयत्न केला। त्यानंतर आम्ही 1257 रुपये बाकी होते त्या मंदिराच्या पैशातून आम्ही गावाचे काम केला, गावात झाडे लावले, फळ झाडे असो, छोटे झाडे असो किंवा इतर झाडे, त्या सार्वजनिक हनुमान मंदिराच्या पैशातून आम्ही झाडे लावला। लोकांची सभा घेण्यात आली, लोकांनी सहकार्य केले, त्याच्यामुळे आपल्या गावाला ह्याच्या आधारावर आम्हाला बरेचसे असे पारितोषिक सुद्धा मिळाले। सर आर पाटील सुंदर ग्राम योजनेच्या तालुक्याला पहिल्यांदा, त्यानंतर जिल्ह्याचा सुद्धा आम्हाला पुरस्कार मिळाला। संत गाडगेबाबा विभागात 2दा प्रथम सरांच्या सहकार्याने राज्यात तृतीय एकदा संत गाडगेबाबा सुद्धा आम्हाला पुरस्कार मिळाला। माझी वसुंधरा सुद्धा चांगल्याने आम्ही पार्टिसिपेट केला, त्यांचा रिझल्ट यायलाय। आता आम्ही मुख्यमंत्री जनसमृद्धी अभियानात सुद्धा पार्टिसिपेट केला। ह्याच आधारावर आम्हाला अशा प्रकारचे पुरस्कार सुद्धा मिळाले सर, जेणेकरून शहरातील लोक आपल्या गावात आल्या पाहिजेत। बरेचसे आता साकोलीचे लोक विचारतात तुमच्या गावात थोडी जागा आहे का, आम्हाला तुमच्या गावात घरासाठी जागा पाहिजे। म्हणजे आज शहरातील लोक आपल्या गावात येण्याच्या मार्गावर आहेत, त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी सुद्धा जसे मुबारक अली सरांच्या शाळेमध्ये नागपूर पासून विद्यार्थी येण्यासाठी हा करेल, त्याच पद्धतीने शाळेत सुद्धा आमच्या बाहेरील विद्यार्थी यावे ह्या दृष्टिकोन विविध प्रकारचे काम आम्ही आमच्या ग्रामपंचायतद्वारे करू।